रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन अंतर्गत मधुराम चॅरिटेबल ट्रस्ट आदिवासी आश्रमशाळा मानगाववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी प्रेरणा हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आयोजित केलेला एक विशेष हा कार्यक्रम, विशेष हा उपक्रम एक स्वप्न बघा, हेच मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो आणि सर्वांनी या कार्यक्रमातून एक उदात्त अशी प्रेरणा घ्यावी असं आवाहन करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कम्फर्टेबल राहा, असे बिंदास्त राहा. आज ही जी मंडळी सगळे बसलेली आहेत हे पण तुमचे मित्रच आहेत म्हणून समजा. समजणार की नाही? समजणार की नाही? तर बघा कसं आहे की आपला आदिवासी समाज हा प्रगतीपथावर आहे, पण त्या प्रगतीपथावर जाण्याआधी बऱ्याच अडचणी येत आहेत आणि तुम्हीही आपल्या समाजातली भविष्याची पिढी आहात की नाही? कोण डॉक्टर बनणार आहे, कोण सायंटिस्ट बनणार आहे, कोण राजकारणी सुद्धा होणार आहे, बरोबर? कोणाला राजकारणी बनायला आवडेल? जरा हात वर करायचंय. कोणाला क्वालिटी घराची आणि त्याची टीम आपल्या समोर सुंदर असं पथनाट्य सादर करणार आहे. मित्रांनो, माझ्या सर्व बाल मित्रांनो, आपण हे पथनाट्य खूप आपण लक्षपूर्वक इथे बघायचं. बघणार की नाही? थांब थांब. अरे मग शाळेला जातो र, परीक्षा आहे र माने. अरे शाळा काय करतस? शाळेला मार्ग होई. बस इथं. शाळा शिकून कोण मोठं आहे ना कडे? हो, मला जायलाच हवं. अरे बस इथं, उगाच डोकं फिरवता. ही दोस्ती तुटायची ना, ही दोस्ती तुटायची नाही. वर्षा त्याची टंगडी तोडू लावी. चल जाऊया. नाही छान आहे ना? मस्त. असा चार रोज बनवा. पे तू काय उभा राहता? पाणी लिये वा फोटो शिकवतोय हा आणि सोहरी व की आता म्हणे आई आई व आता कसा सुखी संसार चालले ना आमना लागली ते लोकांनी नजर. आई आई व म्हणे सोहरी व कोणी व म्हणे वाट्याने करणी करी ठेवी ही रोग येऊ दे ते लोकांवर, किडाकडे मरू दे ते लोक वैसा. ओम रीम जिम ओम भट स्वाहा. आता याला बाटलीत भरून घे. ठीक आहे, ठीक आहे पोरी, तुझे सगळे मनासारखे होईल आणि तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. जा, माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. ओम रीम जिम ओम भट स्वाहा. झांगड बाबा की जय, झांगड बाबा की जय. पासून समजलं की तुमची सून खूप आजारी आहे. नाही बा, बेस आपले सुनबाई मारुतीला. हा, तिला बघण्यासाठीच मी आले आहे. थांबो. राणे, ए राणे, ये वायशी इकडं. सोहरीनी. अरे ते लबाड भोंदू बाबा, त्यांच्या याच्यामध्ये काय पडता तुम्ही? तुम्ही तिला दवाखान्यात नेऊन ऍडमिट करायला पाहिजे.
एसपी रायगड आचल दलाल मॅडम यांचं आगमन होत आहे. टाळ्या जोरदार. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आचल मॅडम यांना विनंती करेन, आपण थोर पुरुषांच्या या प्रतिमेस आपण वंदन करून फूल अर्पण करून आपल्या या सोहळ्याची सुरुवात करायची आहे. कोणतेही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाची शुभ सुरुवात आपण गणरायाला वंदन करून करत असतो. त्यामुळे गणरायाचे नामस्मरण करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. ज्ञानरूपी अंधार दूर करून जीवनात प्रकाश पसरवणाऱ्या मंगल क्षण आजच्या प्रमुख पाहुणे आचल दलाल मॅडम यांची सुंदर अशी एक जीवन प्रवास आपण पाहणार आहोत. एक ऐसे देश में जहां 1 अरब से भी ज्यादा लोग रहते हैं, वहां बहुत ही कम लोग होते हैं जिन्हें इंडियन पुलिस सर्विस यानी आईपीएस की वर्दी पहनने का सम्मान मिलता है. आईपीएस सिर्फ एक नौकरी नहीं है, ये एक जिम्मेदारी है जिसमें साहस, अनुशासन और न्याय के प्रति अटूट समर्पण की जरूरत होती है. इन्हीं अधिकारियों में से एक नाम है आईपीएस अधिकारी आंचल दलाल, जो अपने मजबूत और निर्णायक पुलिसिंग स्टाइल के लिए तेजी से पहचान बना रही हैं. आंचल दलाल का जन्म उत्तर प्रदेश के शामली जिले में हुआ था. वो एक ऐसे परिवार में पली बढ़ी जहां शिक्षा और अनुशासन को बहुत महत्व दिया जाता था. उनके पिता टेलीकम्युनिकेशन विभाग में जनरल मैनेजर के पद पर कार्यरत थे और घर का माहौल हमेशा मेहनत, पढ़ाई और समाज की सेवा के मूल्यों को बढ़ावा देता था. भारत के कई महत्वाकांक्षी छात्रों की तरह आंचल दलाल ने भी अपना लक्ष्य देश की सबसे कठिन परीक्षाओं में से एक यूपीएससी सिविल सर्विसेज एग्जाम को बनाया. हर साल लाखों उम्मीदवार इस परीक्षा की तैयारी करते हैं, लेकिन उनमें से बहुत ही कम लोग सफलता हासिल कर पाते हैं. यूपीएससी की तैयारी में वर्षों की मेहनत, धैर्य और मजबूत संकल्प की जरूरत होती है. ये सफर आसान नहीं होता. उम्मीदवार इतिहास, राजनीति, अर्थशास्त्र, नैतिकता और प्रशासन जैसे कई विषयों की गहन पढ़ाई करते हैं. ये परीक्षा सिर्फ ज्ञान ही नहीं बल्कि मानसिक मजबूती और धैर्य की भी परीक्षा होती है. लगातार मेहनत और समर्पण के साथ आंचल दलाल ने अंततः इस कठिन परीक्षा को सफलतापूर्वक पास किया और इंडियन पुलिस सर्विस में स्थान प्राप्त किया. चयन के बाद उन्हें हैदराबाद स्थित सरदार वल्लभ भाई पटेल नेशनल पुलिस अकादमी में कठोर प्रशिक्षण से गुजरना पड़ा. यहीं पर भविष्य के आईपीएस अधिकारियों को कानून व्यवस्था संभालने के लिए तैयार किया जाता है. इस प्रशिक्षण में शारीरिक फिटनेस, हथियारों का उपयोग, जांच तकनीक, कानून की पढ़ाई और नेतृत्व कौशल जैसी कई महत्वपूर्ण चीजें सिखाई जाती हैं. इस कठिन प्रशिक्षण को पूरा करने के बाद आंचल दलाल ने अपने पुलिस करियर की शुरुआत की. उन्हें महाराष्ट्र कैडर मिला, जहां उन्होंने राज्य पुलिस में विभिन्न पदों पर काम किया. समय के साथ उन्होंने असिस्टेंट सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस और एडिशनल सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस जैसे पदों पर काम करते हुए कानून व्यवस्था बनाए रखने और प्रशासनिक अनुभव हासिल किया. अपने अनुभव और समर्पण के चलते आगे चलकर उन्हें महाराष्ट्र के रायगढ़ जिले का सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस एसपी नियुक्त किया गया. एक जिले के एसपी की भूमिका बेहद महत्वपूर्ण होती है. वो जिले की कानून व्यवस्था बनाए रखने, अपराधों की जांच की निगरानी करने, पुलिस बल का प्रबंधन करने और जनता की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए जिम्मेदार होते हैं. रायगढ़ में कार्यभार संभालने के बाद आंचल दलाल अपने कड़े और सक्रिय पुलिसिंग तरीके के लिए जानी जाने लगी. उन्होंने अवैध गतिविधियों पर सख्ती से कार्रवाई करने और पुलिस बल में अनुशासन मजबूत करने पर ध्यान दिया. उनके काम और नेतृत्व शैली ने जल्द ही लोगों का ध्यान आकर्षित किया. उनकी निडर कार्यशैली और तेज फैसलों के कारण लोगों और मीडिया ने उन्हें लेडी सिंघम कहना शुरू कर दिया. ये नाम उस छवि को दर्शाता है जिसमें एक मजबूत अधिकारी कानून लागू करने के लिए किसी भी कठिन निर्णय से पीछे नहीं हटती.
उनके कार्यकाल के दौरान उनकी टीम कई महत्वपूर्ण जांच और सुरक्षा अभियानों में भी शामिल रही। एक मामले में समुद्र तट के पास एक संदिग्ध विदेशी जीपीएस डिवाइस मिलने की घटना सामने आई, जिसने सुरक्षा एजेंसियों का ध्यान आकर्षित किया। इस तरह की घटनाएं ये दिखाती मंचावर आमंत्रित आहात आणि आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मॅडम यांचं पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि चिन्ह स्वागत केलं आणि त्याचबरोबर आपल्या आज एक सप्रेम भेट इथे देण्यात येत आहे। दर्शना 9वीची आपली विद्यार्थी आहे मानगाववाडीची, तिच्या तर्फे तुम्हाला एक सुंदर अशी भेट इथे देण्यात येत आहे मॅडम। अतिशय आनंदाचा क्षण, सगळ्यांना विनंती आहे जरा टाळ्याचा गजर होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असे क्षण आणि मी विनंती करेन मॅडम आपण ती फ्रेम थोडी उघडावी आणि पाहावी। आचार्य मॅडम यांना विनंती आपण ती रिबीन ओपन करून आपण ती फ्रेम जरा ओपन करावी। दर्शना डोंगरे आणि स्वतः ही जी फ्रेम आहे, हे जे चित्र आहे ते सगळं रेखाटलं आहे। अतिशय मेहनतीने आपले ते विद्यार्थी यांनी ही फ्रेम बनवली। जरा टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार। आपल्या मानगाववाडीतील विद्यार्थ्यांमध्ये कला क्षेत्रातील अतिशय पुढे आहे, टाळ्यांचा गजर, क्या बात आहे, सुंदर। पुन्हा एकदा मी माधवराव गायकवाड यांना विनंती करेन, सन्माननीय प्रकल्प अधिकारी श्री तेजस्विनी गलांटे मॅडम यांचंही आपण स्वागत आहे। गलांटे मॅडम आपल्यासाठी एक छोटीशी भेट आहे, आपली विद्यार्थी दर्शना यांनी आपल्यासाठी सुंदर अशी एक अशी फ्रेम आपल्या भेट म्हणून आपल्या ती आपण स्वीकारावी। टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार। मंचावरील उपस्थित सन्माननीय पाहुणे मंडळी, आदरणीय विद्यार्थी आणि शिक्षक सर्वांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे एकदा। पुढे मी विनंती करेल तिसरा आज सेशन आहे। हे जे सेशन आहे आपण माणगाव आदिवासी आश्रमशाळामध्ये आयोजित करतो आहे आणि याच्यासाठी सोबतच चाफेवाडी आणि पाथर्डा आश्रमशाळाचे मुलेही इथे उपस्थित आहे। सर्वप्रथम आजचे जे मेन फोकस आहे कार्यक्रमचे ते आपण इथे जे सगळी मुली आणि मुले उपस्थित आहात ते आहेत आणि त्यांचे शिक्षिका आणि प्राध्यापक जे आहे ते आहे। तर मी तीनही आश्रम शाळा जे आहे त्यांचे प्रिन्सिपल्सचे आभार मानते की त्यांनी खूप एन्थुसियाझम, खूप उत्साहाने हे कार्यक्रम साठी आपली इच्छुकता व्यक्त केली आणि आज इथे सर्व मुलांना आपण गोळा केलेला आहे। सोबतच जे श्री माधवराव गायकवाड आहे त्यांना धन्यवाद करते की आज ते उपस्थित आहे आणि आपण हे कार्यक्रम राबवतोय। तर प्रेरणा जे आपण हे उपक्रम घेतलेला आहे हे याच्यासाठी आहे की रायगड आपला असा जिल्हा आहे की इथे औद्योगिकरणचं प्रमाण खूप जास्त आहे। आपण जर GDP बघितली म्हणजे आय किती आहे लोकांची पूर्ण राज्यामध्ये, तर आपले जे टॉपचे जिल्हे आहेत त्याच्यात आपला रायगड जिल्हा येतो।
पण कुठेतरी त्याच्यात एक आपला आदिवासी जे वर्ग आहे, आदिवासी समाज आहे, तर माझे आता काही महिने जे जिल्ह्यात काम करत असताना झालेले आहे, तर असं जाणवलं की आदिवासी समाज त्या प्रगतीतून बरेपैकी विभक्त राहिलेला आहे, किंवा ज्या पद्धतीने आदिवासी समाजापर्यंत ह्या प्रगतीचा रिझल्ट पोचला पाहिजे होता तर पोचलेला नाही आहे. आणि त्याच्यात आमच्यासाठी म्हणजे पोलिसांना हे उपक्रम हाती घेण्याचा का एक रेड फ्लॅग किंवा अलार्म सिच्युएशन कसा आली की बरेच मुली त्यांची वय खूप कमी असताना आदिवासी समाजमध्ये त्यांचा लग्न केला जातो आहे, किंवा त्यांना काही न कळता बरेच वेळा ते गरोदर राहतात आणि एकदा ते झाला की मग त्यांच्या पूर्ण आयुष्य जे आहे ते विस्कळीत होऊन जाते. बरेच आदिवासी मुले आहे जे की हे एक वैशिष्ट्य आहे आदिवासी समाजचं की जर कुठला आदिवासी समाजचा मुलगा खूप पुढे गेलेला आहे किंवा शिक्षण केलेलं आहे, त्याच्यात खरोखरी एक जिद्द असेल, कारण आजही आदिवासी समाजमध्ये बरेच पालकांमध्ये पण व्यसनाचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने पालक दुसरे समाजात काळजी घेतात किंवा मार्गदर्शन करतात, त्याच्यात थोडासा कुठेतरी कमतरता आपल्याला आदिवासी समाजमध्ये जाणवते आहे. त्यामुळे आपण हे एक प्रयत्न केलेला आहे की जे आदिवासी समाजाचे मुले आहेत ते कुठेही मागे राहू नये, आणि त्यासाठी एक महत्त्वाचं आहे की याच शाळामध्ये म्हणजे हे जे 3 शाळा आहे आपली, माणगाववाडी, चाफेवाडी आणि पाथर्डा, याच शाळामध्ये शिकलेले काही मुले आहे जे आपण आपले आजचे मेन सरकार मूर्ती आहे, ज्यांनी आयुष्यात आपलं एक वेगळा व्यक्तिमत्व घडवलेलं आहे. जसं श्री डॉक्टर विशाल केवारे आहे जे की वैद्यकीय अधिकारी आहे, रमा भगत आहे जे की ITI ऑपरेटर आहे पनवेलमध्ये, नयन वाघ आहे MPSC त्यांनी क्लिअर केलेला आहे 2024मध्ये, ॲडव्होकेट रवीना थोराड आहे, जयवंत पारधी आहे, आणि आपले 2 पोलिसही प्रतिनिधी आहे निलेश आणि शर्मिला, जे की आदिवासी समाजाचे आहे. आणि त्यांनी एक जिद्द जी होती त्यांच्या मनात तो त्यांनी जाऊ दिली नाही, आणि अभ्यास करत राहिले, शिक्षण त्यांनी घेतला आणि आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व उपस्थित केलेलं आहे. तर आजचे कार्यक्रमामध्ये वेगवेगळे आपले सोबत सेशन आम्ही घेणार आहोत. मी पण लहान असताना आमचे स्कूलमध्ये ज्यावेळी हे यायचे तर जेवढे सत्कार चाललेले आहे सर्व मुलांनी खूप शांतपणे त्याच्यात सहभाग घेतला. मी त्याच्याबद्दल आपलं आभार मानते, कारण हे खूप कंटाळ येण्यासारखी गोष्ट असतात. तर माझी विनंती आहे भरोसा सेलला की पुढची वेळी कृपा करून पोलीस विभागाच्यात माझा सत्कार याच्यात मुलांचा वेळ आपण वाया करू नये, आणि जे सत्कार मूर्ती आहे जसं मी सांगितलं की इथेच शिकलेले मुले किंवा शाळेत शिकणारे मुले जे आत्ताचे शिकणारे आहेत त्यांनी काही चांगला काम केलेलं आहे त्यांच्या आपल्याला सत्कार करायला पाहिजे. तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आणि हमारे बीच मॅजिशियन राजा बजावेगा सबका बाजा. टाळ्या टाळ्या जोरदार. अरे तू नाही बाबा बाजूला. मॅजिशियन राजा टाळ्या.
आवाहन रेडी बच्चा पार्टी आब्राकाडाब्रा गेले गेले शिव टाळ्या अंबानी चला या जीवन जो बोलेगा उसका बिकेगा. आओ आओ जल्दी आओ. सर्व संघाने नोंद करून घ्या. साफेवाडी मानगाववाडी जीवन घे तुझ्या बरोबर तू लाव सरबत्ती टायमिंग इथं पण टायमिंग लाव नाही इथं टायमर ठेवा ना हे काय आहे सर नाव सांगायचं रे उतरा खाली टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मागून सुद्धा.
मंचावर यायचे. सावी सर, धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. चला मला विनंती आहे आता विजेता संघ कोण आहे? कोण आहे? अरे कोण आहे? या की म्युझिक पात्र टाळ्यांनी स्वागत. टाळ्या टाळ्या. क्या बात आहे. पात्रच्या रणरागिणी आलेल्या आहेत. जरा हात वर करा. शुभेच्छा द्यायच्या, त्यांना सन्मानित करायचं. खाली बसा, खाली बसा. कार्यक्रम आटोपला नाही अजून. खाली बसा. खाली बसून घ्यायचे, खाली बसायचं सगळ्यांनी. अजून कार्यक्रम बाकी आहे. आपला कार्यक्रम बाकी अजून. तुम्हाला वेळ देणारे नाचणे घ्यायचे आपण.